मी आज तुम्हाला दाखवणार आहे जॅम रोलची रेसिपी। ह्या जॅम रोलचं वैशिष्ट्य आहे की ही लहान मुलांनाही खूप आवडतील आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ते महिनाभर बाहेर सुद्धा छान राहू शकतात। या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे फक्त 5 गोष्टी। फ्लोअर 1 किलो, बटर 250 ग्रॅम, सावर क्रीम 2 बॉटल 300च्या, जॅम जो आपल्याला आतमध्ये भरायला लागणार आहे तो, आणि हँडफुल प्लेन फ्लॉवर। आपण सगळ्यात आधी सेल्फ रेजिंग फ्लॉवर या बाउलमध्ये काढून घेणार आहोत। ही आहे 1 किलो। आपण आता हे दाखवणारे प्रमाण ते 1 किलो पिठाच्या प्रमाणात दाखवणार आहे। तुम्ही त्याचं हाफ किंवा तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी करू शकता। हे पूर्ण झाले की मी सांगेनच की ह्यामध्ये आपले किती झाले। ह्या पिठामध्ये आता आपण बटरचे पीसेस करून टाकणार आहे आणि ते सगळं मिक्स करून घेणार आहे। हे शक्यतो रूम टेम्परेचरचं घ्यायचं, म्हणजे लावायला सोपं जातं, मिक्स करायला सोपं जातं। आणि ते आपल्याला हातानेच लावावं लागणार आहे, कारण आपण चमच्याने ते मिक्स नाही करू शकणार व्यवस्थित। ह्याच्यात टाकणार आहोत सावर क्रीम। आपण ह्याच्यासाठी वेगळं पाणी किंवा दूध काहीच वापरणार नाहीये। आपण हे जे सावर क्रीमचे 2 डबे आहेत तेच ह्याच्यात टाकणार आहोत आणि ह्याच्यातच ते पीठ पण ते दोन्ही सावर क्रीमच्या डबे ह्याच्यात टाकून घेतले। त्याच्याच बरोबर आपल्याला जे हँडफुल ऑफ प्लेन फ्लॉवर टाकायचे त्यात ते पण आपण आत्ताच टाकून घेणार आहोत, म्हणजे मग आपल्याला एकत्र एकदाच डो सगळा तयार करता येईल। आपलं पीठ सर्व मळून तयार झालंय। जे तुम्हाला दाखवलं होतं त्याच ह्याच्यात हे भिजवलं गेलंय। आपल्याला बाकी एक्स्ट्रा दूध, पाणी किंवा काहीच घालायची गरज नाही पडली। आपण आता हे त्याला अर्धा तास रेस्ट करू आणि मग करायला घेऊ। हे बघू शकता तुम्ही की आपण मगाशी जे भिजवून ठेवलं होतं पीठ त्याला मी हाफ एन आवर रेस्टला ठेवलं होतं आणि आता तुम्ही बघू शकता किती छान मऊ आणि सॉफ्ट झाले। आता आपण ह्याचे 3 भाग करून घेऊ आणि जसं आपण पापडच्या आणि लाट्या करतो तसं लाट्या करून गोळे बनवून घेऊ। तुम्हाला साईज कशी हवी असेल, छोटी मोठी, तशी तुम्ही करू शकता। पण मला खूप मोठे पण नाही करायचे, साधारण बाईट साईजचेच करायचे, त्यामुळे मी एवढ्या करणार आहे। त्याच्यामध्ये बटर असल्यामुळे तुम्हाला लाटताना पीठ किंवा तेल किंवा काहीच लावायची गरज नाहीये, तुम्ही असेच ते लाटू शकता। आपण हे उभी पट्टी लाटून घेणार आहे। राऊंड करायचा नाही आपल्याला त्याचा, आपल्याला पट्टी जशी समोसाची पट्टी किंवा लाटतो तशी लाटून घ्यायची आणि खूप पातळ पण नाही करायची आणि खूप जाड पण नाही ठेवायची। हे तुम्ही आता बघू शकताय। आणि मला बाईट साईजचेच करायचे, त्यामुळे मी खूप मोठे नाही करणार आहे। आपण त्याला 3 कट देऊन घेणार आहे इथे वरती। ते तुम्हाला मी नंतर दाखवेन की कुठे येतात ते। आपण आता लावणार आहे जॅम। हा जो जॅम आहे तो मेल्ट होत नाही, जरी गरम केला आपण तरी तो मेल्ट होत नाही आणि बाहेर येत नाही। आपण हे रोल करत जायचे, इकडून ज्या साईडला कट केलंय त्या साईडला जाणार आहे आपण। तुम्ही एक कट आता बघू शकता इथे। हे जेव्हा बेक होतात तेव्हा ते ओपन होणार व्यवस्थित। आपण आता ओव्हन प्रीहीटसाठी लावलाय 150 वरती 10 मिनिट्स। तो एकदा वॉर्म झाला किंवा गरम झाला की आपण आपला हा ट्रे जो रेडी झालाय तो लावणार आहोत। मी आता जे टेम्परेचर सांगितलं ते मी माझ्या ओव्हनसाठी सांगितलं, पण तुमच्या ओव्हनचं टेम्परेचर किंवा सेटिंग जसं काय असेल
ते चेक करून तुम्ही तुमचं लावायला लागेल तुम्हाला. हे पूर्ण बेक झालेत आता आपण ह्याच्यावरती थोडेसे गार झाले की त्याच्यावरती शुगर, पावडर शुगर डस्ट करणार आहोत.